नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे। डासअळ्या करता आहेत आरोग्याची पोखरण। तब्बल 44,493 घरामध्ये आढळल्या डासअळ्या। 30 रुग्ण डेंग्यूचे तर 12 चिकुनगुन्याचे रुग्ण आढळून आले। सविस्तर वृत्त। बुलढाणा जिल्ह्यातील अशा 5,56,146 घराची तपासणी करण्यात आली असून तब्बल 44,493 घरामध्ये डेंग्यूचे आळ्या आढळून आल्या। गंभीर बाब म्हणजे 30 रुग्ण डेंग्यूचे तर 12 रुग्ण चिकुनगुन्याचे आढळून आल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे। जानेवारी ते मे 2024 पर्यंत जिल्ह्यात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत 482 संशयित रक्तजल नमुने तपासण्यात आले आहे। त्यामध्ये 30 रुग्ण डेंग्यूचे आढळून आले, 12 रुग्ण चिकुनगुन्याचे आढळून आले आहे। या मोहिमेअंतर्गत 13 शहरांमध्ये आणि 52 प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत 5,96,146 घरांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 44,493 घरामध्ये डासअळ्या आढळून आले। 1,77,84,159 घरातील भांडी तपासण्यात आली। पैकी 1,38,115 भांड्यामध्ये डासअळ्या आढळून आल्या आहेत। दरम्यान पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू, मलेरियासह साथीच्या आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आरोग्य विभाग अलर्ट झाला असून शहरात डेंग्यूच्या डासाची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे। डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये धडक विशेष मोहीम राबविल्या जाणार आहे। त्यासाठी 7 शहर व 40 गावांमध्ये 148 आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक गठीत करण्यात आले असून कीटकशास्त्रीय सर्वेक्षण राबविण्यात येत आहे। यामध्ये 42 आरोग्य पर्यवेक्षक काम करणार आहेत। अधिकारी काय म्हणतात? जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री अमोल गीते आणि जिल्हा हिवताप अधिकारी श्री शिवराज चव्हाण यांनी आवाहन केले की डासांची पैदास होऊ नये म्हणून घरात पाणी साठवण्याची सर्व भांडी घासून कोरडी करावीत। त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे। रिकामी करता येणे शक्य नाहीत अशा मोठ्या टाक्यांनी घट्ट झाकण बसवावे। घरातील फ्लॉवर पॉट, कूलर व फ्रीज खालच्या ट्रेमधील पाणी दर आठवड्यात फेकून द्यावे। घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवरील भंगार मालाची विल्हेवाट लावावी। घराभोवतीची पाण्याची टाकी डुबकी बुजवावीत। शौचालय आणि ड्रेनेज व्हेंट पाईपला जाळ्या बसवाव्यात। रोल। नमस्कार, मी डॉक्टर अमोल गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा। आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलतोय की आता पावसाळा सुरू होत आहे। पावसाळ्यामुळे इकडे तिकडे पाणी साचणे आणि पाणी साचल्यामुळे त्याच्यात डासअळी निर्माण होणे आणि त्याच्यातून डास पैदास होणे, या गोष्टीमुळे डेंग्यू मलेरियाची ट्रान्समिशन ज्याला म्हणतो ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जसं आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुतच आहे की डेंग्यू हा एक व्हायरल आजार आहे जो मच्छरामार्फत एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होतो। ते जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण सगळ्यांनी आठवड्यात एक कोरडा दिवस पाळणे, आपल्या छतावर जे काही कंटेनर्स पडलेले आहेत त्याच्यात पाणी जर साचलेलं असेल तर ते कंटेनर डिस्कार्ड करणे। टायरांमध्ये पाणी साचतं त्याच्यात पण डासअळ्यांची निर्मिती होते। त्या डासअळ्या निर्माण होऊ नये म्हणून ते टायरमध्ये पाणी साचू नये अशी व्यवस्था करणे आणि आपल्या गावातल्या नाल्या वाहत्या करणे, पाण्याचा निचरा करणे, ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर मच्छराची पैदास कमी होईल आणि त्यामुळे जे ट्रान्समिशन आहे मलेरिया किंवा डेंग्यूचं ते सुद्धा कमी होईल। दुसरी गोष्ट, ज्या गावात मच्छर जास्त आहेत त्यांनी स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी मॉस्किटो नेट वापरणे, मॉस्किटो रिपेलंट वापरणे, ह्या गोष्टी जर केल्या तर मच्छर जर नाही चावला तर डेंग्यूचं ट्रान्समिशन सुद्धा कमी होईल। आरोग्य विभागामार्फत सर्व गावांमध्ये हाऊस टू हाऊस जाऊन सर्वे करण्यात येतो आणि या प्रकारे सर्वांना सूचना देण्यात येतात जेणेकरून आपल्याला डेंग्यूमुळे काही मोठी लागण होऊ नये आणि त्यामुळे डेथ होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आरोग्य विभागामार्फत करण्यात येतात।